सो फायनली जाणार आपली रेसिपी अंदर इसके अंदर. चलो खाली नको बांधू. हाय नमस्कार मित्रांनो, तो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये. आता पडतो फुल पाऊस आणि या पावसात आम्ही आलोय कशाला? डबल स्टिप खेळायला. कशाला? सी फूड. ओनली सी फूड. भरपूर जणांच्या रील्स बघत होतो सी फूड. तिकडे जाऊन हॉटेलला याची ढिगबो माग खा, तिथं घरीच बनवून खाऊ ना. काढ. हे बघ कोणबी आणले. शिमरे कुठे? चला सगळा ओके, एवढा ओके एकदम. तर चला आता तुम्ही बघून घ्या आपण रेसिपी कशी बनवतो ती एकदम सी फूडची. मग तुम्ही घरीच ट्राय करा. वल्गणीला नका तिकडे मासं मारायला गेलं ना, आम्ही इकडे सी फूड करायला. पण आता कसं झालं, त्याला काल ऑर्डर दिली होती ना, आम्हाला माहित नव्हता एवढा पाऊस पडेल ना, वल्गण लागेल म्हणून. त्याला ऑर्डर कालच गण्याला देऊन ठेवली होती. गण्याने आमची ऑर्डर बघा कशी पुरवली. जशी ऑर्डर दिली होती ना तशी ऑर्डर आलेली आहे एकदम. ती ऑर्डर तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो. एक नंबर पुरवले, त्याबद्दल धन्यवाद तुझा गण्या. काय 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 बोल लवकर. ओ माय गॉड, मला वाटलं काय बोल कोंबडा बिमडा आहे काय. तर चला आलो आता आपल्या फार्म हाऊसवर. पापाच्या सुलंबात चूल कोंबडी वगैरे हवे असतील तर आता पुढच्या वर्षी तुम्हाला कोंबडी बघायला भेटतील. कोंबड्यांसाठी एकदम मस्त बनवून ठेवलाय गावठी कोंबडी भाईची. तो चला आता तुम्हाला मी सिस्टमॅटिक काम दाखवतो एकदम भारी. हॉटेलला एवढ्या मोठ्याची कोंबड्या देणार बी नाही. कसं काम आहे रामदास दाचा. चौघांना चार कोंबड्या मोठ्या मोठ्या. काचकी काम काचकी. याचा पुढचा ब्लॉग आता तुम्हाला मस्त तोडताना बितानी एकदम काचाकच दाखवतो. एकदम काचाकच. आपण 1500 रुपयाचा सगळा तरी अजून 6 काढल्या घरी. 7 कोंबड्या घरी काढून ठेवल्या आणि ह्या कोंबड्या आहेत चिंबोऱ्या 1500 रुपयामध्ये. भाई गण्या मानला तुला, भाई गण्या मानला. गण्याकडे आपल्याला मस्त 7, 8, 9, 10 कोंबड्या असल्या मोठ्या नाही. ह्या चिंबोऱ्या दोन्ही पण मधल्या कापतो ना. एक नंबर करतो मस्त पैकी. आता तुम्हाला रेसिपी दाखवतो थोडीशी साफ करताना एकदम भारी एकदम टणटणीत. शेवटपर्यंत जाऊ नका. कुठं घरी बनवायची असेल तर इथंच थांबा, नाहीतर हॉटेलला जाऊन माझं म्हणून खाता असेल निघा लगेच जा. सो चला फायनली आपण आता याचा तोडकाम चालू करू पोस्टमॉर्टम. ओके लेट्स गो. मोडा पाहिजे काय पाहिजे. चला तर फायनली सगळी आता कटिंग सेटिंग आपली झालेली आहे. आता राहिल्या मका कापाचा फक्त. पावसात भिजून पार्टी करायची मजाच वेगळी असते. एक नंबर पार्टीला मजा येते. हे ना हे मका तर तोड तोडतायत तुला. एवढा खाजे आम्हाला फक्त तिघांनाच. चौघा सॉरी एकेला आतमध्ये ना तो जाल पेटवायला ठेवला ना आम्ही. फुकायला चूल फुकाला जाल पेटवायला ठेवला ना त्याला आम्ही. बाबा पेटवला का? आग लावायची कामं भारी येतात. सकाळीच घोडा टाईट होता माझ्या. इथं माझा बाटला वाहून जीव चाललाय ना तुझा. कुठं काय चालायचं सी फूड ना फी फूड. चलो सो फायनली आता रेसिपी तुम्हाला कशी बनवायची ती मी सांगतो. समजला? एकदम कडक पद्धतीत सांगतो. काही काळजी करू नका, घाई करू नका. घाई करायची असेल तर भरपूर पूर आलाय, पवाला जा. काबुले कैसा भरा हुआ है. पीछे भैया मंगाए मेरी जान. कशी मजा आहे. आता तो पैसे जर मी निघाला तर कमी नाही पोटान दुकान. अरे आका बाटला आपल्याकडे उकडाला पाणी राहते आपल्याकडे. बाटल्याचा मालिकच आहे आता तुमच्याकडे. कशी रील्स बनवली आम्ही. बाटला आपला मालकाला उकले उठल. आज समजला बाई
काला हॉटेलला जाऊन पैसे द्यायचं त्या मारक्या माज मोरला माज तिकडून पाठवला टोप आणला टोप बारीक पडला तो भाई टोप घेऊन आला त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला ब्रेक फेल नाही झाला त्याचा ब्रेक तुटला म्हणून आता त्याला घ्यायला आलो तो आहे तिकडे कारखान्याजवळ मी आलो इकडे ओमकारांच्या घराजवळ कायला एवढ्या मारक्या करायच्या जा ना हॉटेलला जाऊन खा ना कशाला घरी बनवून तुम्हाला खायचे खा ना जाऊन हॉटेलला त्यांना पैसे द्या ना बनवायचे पैसे द्या ना एवढा त्रास होतो ना खरोखर भाई लोकाई सरळ रेसिपी घरी सस्ती पडते म्हणून खाऊ नका हॉटेलला जा जेवा नाही घरी या त्या मारक्या या काय आहे बा कुठं कुठं फिरता आता त्याचा तुम्हाला टोप दाखवतो कुठे त्याचा टोप ना कुठं त्याच्या गाडीचा ब्रेक कुठं तुटलाय भेटू ना तिथे जाऊन जरा टोपाजवळ त्याच्या भेटता टोप कुठे अजून गेलाच नाही बस 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 लोका नुसते खरोखर आई शप्पा सांगतो ना लोका हॉटेलला नुसतं पैसे देत नाही चुटकीला तिकडे म्हणून त्याला जायला पाठवलं यावरा वेळ तू काय करत होता मला सांग अरे पण तुटली ना बाहेर ती कशी काय झाली पुढं का ढकलत नाही एवढा टाइम लागतो फोन गॅरेज फोन चाललाय. फोन फोन कोणच्या फोन होते त्याला तो बोलला भैया येतो इथला त्याच्या फोन केला अवनेश बोलू ये मला वाटतं काय तो पण येतो काय अरे तेव्हा तो आला. यार वाटच लावली आणि त्याच्यात तिकडून बायको जाऊन फोन येतो आता कोणता फोन आला इथं कोणतरी घरी आला असत कशी हैराणी आहे रे मी एक जीवाची काम करा नुसती. ना तिथे थांबव मी बाबा यांच्या घरच्या पटकन तो बांधतो जा लवकर जाऊन ये त्या आयला न वैतागाला मला हात नको तो सी फूड ना फ्री फूड मला माहिती का आला? भुजून आता मला गावाड्या. टेन्शन आला. आता म्हणून काय करू सगळा लफडा झाला ना. लोक बरोबर हॉटेलला जाते ना हॉटेलला जा ना जेवून या आता मार्के घेतल्या ना मी कधीच सक्सेस ते होणारच नाही आता वैतागाला आता नको दुपारचे जेवलो नाही त्यासाठी एवढा ढीक बघून बोलतो का तिकडे का जेव घरी जेऊ हट 2 मिनिटं बरोबर. थांबव. चल झाल भेटला चला हना लगेच
मका खायला येतो कोण मका खाला मका खाला इथं शिरलंय का रे? नाही याला कॉफी दिलं तो फाइनली जाणार आपली रेसिपी अंदर इसके अंदर चलो खाली नको बांधू खतरनाक बाब्या खतरनाक बाब्या तू लय भारी बनवतो रे खतरनाक बाब्या पारला अख्खा टाक चुलीमध्ये ओ हो काय वास सुटला यो खमंगी एक नंबर खतर चला फायनली झाली एक नंबर कडक ओ वाव व्हॉट अ ब्युटी नाईस वाटतं कडक सुटला डायरेक्ट हे माझा आयफोन कुठे आहे? हे जाम गार होईल हा कसा झालाय एक नंबर ना बाबा एक नंबर चला तिथं बसू तिथं बाहेर चपले काढल्या ना हव्या तिथं चल उचल ना तू कला येणार नाही चल उचल बाई उचल हे इथे एक नंबर काम हा बस मी वाटतं इकडे बसतो आणि मी बसतो एक नंबर एक नंबर उल्ला भाई मस्त तुम्ही पैसे खपल हे पाहिजे बघता बघता फिनिश होल्या बघता बघता कसा आला रे एक नंबर लय मेहनत येते पण झाला एकदम टेस्ट बाकी खड्ड्यात काय याची पुढची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार नाही याचा मी खेद करतो कारण जर मी इकडे फांगडं दाखल गेलो इकडे बघा निचे चालू झाले एक नंबर डोका अंगापेक्षा डोका मोठा कसा हव्या चला स्वतः खातो आणि मग भेटतो खाताना बोलायचं नसतं म्हणून सगळं साठून पासून खायचं असतं ग्लास घेतलं बनून ओ माय गॉड गॉड खतरनाक एक नंबर टेस्टी खा माकला होता पोरता घरच्यात हॉटेलला जायचं तर घरच्या हातोडी घेऊन जा तर अशी रेसिपी बनवायची असेल तर पहिल्यांदा मी वैतागलो होतो पण बनवा बिंदास घरी तशा आपल्या टाईपमध्ये एक नंबर झालाय सो चला इथेच ब्लॉगला एंड करतो का तर याच्या नंतरची पोझिशन दाखवच्या त्याले तर घरी जायचे भरपूर कामं आहेत इथंच ब्लॉग एंड करतो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा आणि घंटी दाबवा टन वाजवायचा काम माझा रोज ब्लॉग टाकून ओके तो चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय